जय श्रीराम मित्रांनो, आमचे परम मित्र रोहन कानडे यांच्या विनंतीनुसार आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 घेणार आहोत. तर 1.4 मध्ये पहिला प्रश्न हा आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर पहिली इक्वेशन आहे 2/x - 3/y = 15 आणि दुसरी इक्वेशन आहे 8/x + 5/y = 77. तर याला आपल्याला इक्वेशन बनावे लागेल. तर आता आपण पहिली इक्वेशन आहे आपली 2/x - 3/y = 15 आणि दुसरे आहे 8/x + 5/y = 77. तर आपल्याला असे लिहून घेऊया 2 × 1/x - 3 × 1/y = 15, 8 × 1/x + 5 × 1/y = 77. तर आता आपण असे करू शकतो, पुट 1/x is m and 1/y is n. तर आपले कसे इक्वेशन तयार होईल, 2m - 3n = 15 हे आपले पहिले इक्वेशन तयार होईल. दुसरे इक्वेशन होईल 8m + 5n = 77 हे दुसरे इक्वेशन तयार होईल. तर आपल्याला हे दोन इक्वेशन कंपेअर करावं लागेल. तर आपण हे क्रॅमर्स रूलने सोडूया. तर कंपेअर करूया. कंपेअर गिवन इक्वेशन a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. तर आपण कंपेअर करूया. a1 याची व्हॅल्यू आपल्याकडे 2, b1 ची -3, c1 ची 15, a2 ची 8, b2 ची 5, c2 ची 77. c2 ची आपली 77 आहे. तर आता आपण क्रॅमर्स रूल करूया. युजिंग क्रॅमर्स रूल. तर आपल्या क्रॅमर्स रूलने आपण करूया. पहिले डी काढून घेऊया. डीचं फॉर्म्युला आपला आहे a1 a2 b1 b2. तर आपल्याला माहीत असेल की पहिले a1 b2 ची मल्टिप्लिकेशन करायला लागते, नंतर b1 a2 ची मल्टिप्लिकेशन करूया. a1 आपल्याला दिलेला आहे 2, a2 दिलेला आहे 8, b1 आहे -3 आणि b2 आहे 5. तर आपण आता मल्टिप्लिकेशन करूया. तर आपलं 2 × 5 - -3 × 8 = 2 × 5 10 होईल, -24 होईल. तर हे 10 + 24 = 34. आपली डीची व्हॅल्यू 34 आलेली आहे. तर आता आपण dx काढूया. dx = c1 c2 b1 b2. तर आपण मल्टिप्लिकेशन करूया. c1 आहे 15, c2 आहे 77, b1 आहे -3, b2 आहे 5. तर मल्टिप्लिकेशन 5 × 15 × 5 -3 × 77. तर आपली 15 × 5 आपली 75 -231 = 75 + 231 = 306. तर आपली dx याची व्हॅल्यू 306 आलेली आहे. तर आता आपण dy याची व्हॅल्यू काढूया. dy = a1 a2 c1 c2. तर आपले a1 आहे 2, a2 आहे 8, c1 आहे 15, c2 आहे 77. तर आपण पहिले 2 × 77 - 15 × 8. तो 2 × 77 होईल 154 - 120. तर आपले dy येईल 34. तर आपल्याला y काढण्यासाठी करावं लागेल y = dy/d. तर dy आपले आहे 34 आणि डी आहे 34. तर y ची व्हॅल्यू आपली
1 आलेली आहे. वाय इक्वल्स टू 1. एक्स काढण्यासाठी आपल्याला एक्स इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी. तर डी एक्सची व्हॅल्यू आपली 306 अपॉन 13. तर डी एक्स याची व्हॅल्यू आपली 9. तर एक्स इक्वल टू येईल आपलं 9. तर आपण पहिले केले होतं की पुट 1 अपॉन एक्स इज एम अँड 1 अपॉन वाय इज एन. तर आपण ते आता पुट करूया. पुट आता आपण बिटवीन बट 1 अपॉन एक्स इक्वल्स टू एम, 1 अपॉन एक्स इक्वल्स टू एम. तर आपली हे आपल्याला एक्स वाय मध्ये न घेता एम एन मध्ये घ्यायला लागेल, कारण की आपले इक्वेशन एम एन मध्ये आहे. तर हे डी राहील, हे डी एम राहील आणि हे डी एन राहील. तर यांची व्हॅल्यू आपली 1, एमची व्हॅल्यू 9 राहील. हे आपली चुकली होती. तर 1 अपॉन एक्स इक्वल्स टू एम, तर 1 अपॉन एक्स इक्वल्स टू एमची व्हॅल्यू आपली 9 आहे. 9 अपॉन 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन येईन आपलं एक्स इक्वल्स टू 1 अपॉन 9. आता तसेच करूया. बट 1 अपॉन वाय इक्वल्स टू एन. तर 1 अपॉन वाय आपले 1 आहे. तर वाय इक्वल्स टू 1 हे येईल आपले इक्वेशन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर धन्यवाद मित्र.